अपेक्षित आहे। या अर्जामध्ये कोणकोणत्या बाबी आल्या पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये मामलेदार यांच्या नावाने अर्ज करायचा आहे। त्याच्यामध्ये वादी म्हणजे आपण अर्जदार यांचं नाव, वय, धर्म, जात, व्यवसाय आणि पत्ता एवढं नमूद केलं पाहिजे। विरुद्ध लिहून त्या ठिकाणी प्रतिवादीचं नाव, त्याच्यामध्ये वय, धर्म, जात, व्यवसाय, पत्ता इत्यादी संपूर्ण तपशील त्या ठिकाणी आपण लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या व्यत्ययाचं स्वरूप, त्याचं ठिकाण म्हणजे गट नंबर असेल किंवा जर एखादं लोकल नाव असेल आपल्या शेताला तर ते नाव त्या ठिकाणी आपण देऊ शकतो। जमिनीचं ठिकाण आणि मागितलेल्या दाद किंवा मागितलेल्या न्यायाचं स्वरूप त्या ठिकाणी आपण लिहिणं गरजेचं आहे। किंवा या गट नंबरमध्ये माझा रस्ता अडवलेला आहे, हा माझा गट नंबर आहे आणि हा रस्ता मोकळा करून देण्यासाठी किंवा अडथळा दूर करून देण्यासाठी मी अर्ज केलेला आहे, हे झालं